चला, जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वीचा गणिताचा मॅथ्सचा म्हणजे तो सेमी इंग्रजी असेल किंवा इंग्लिश मीडियम वाल्यासाठी असेल आणि मराठी मीडियम साठी उपयुक्त आपण पायाभूत चाचणीचा पेपर कसा असणार आहे याचा ट्रेलर आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघणार आहे। चला मित्रांनो, आता मी डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करतोय। त्यापूर्वी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीचा बघा काय इयत्ता 7वी 7th स्टँडर्डचा आपण बघा मॅथ्सचा म्हणजे गणिताचा इंग्रजी माध्यम म्हणजे याच्यामध्ये सेमी वाले पण येतात लक्षात घ्या, आणि इंग्लिश मीडियमचे पण मुलं येतात आणि मराठीचे पण येतात। सर्वांनी नीट लक्ष देऊन बघा, कारण हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राइब करून द्या मित्रांनो। काही अडचण नाही, सबस्क्राइब केलं तर पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील, नाही केलं तर व्हिडिओ तुम्हाला मिळणार नाही, याला कारणीभूत तुम्हीच असणार। चला व्हिडिओला सुरुवात करत आहे। बघा सगळ्यात पहिले 7th स्टँडर्डचा आपण मॅथमॅटिक्सचा बघतोय, तो ओरल पण बघणार आहे आणि याच्यामध्ये आपण रिटर्नचा पण बघणार। बघा इथं स्टुडंट नेम तुमचं टाकायचं, इथं स्कूल नेम जे असेल ते टाकायचं, इथं सेंटर जो येईल तो, त्याच्यानंतर तालुका, नंतर डिस्ट्रिक्ट, नंतर डेट काय असेल ती। ठीक आहे, पेपर आपला हा PYQ सिरीज आपण चालू केली, त्याच्यामुळे आता सांगायची गरज नाही आता। ठीक आहे, चलो नेक्स्ट बघा आता बघा पहिला क्वेश्चन। आता आपण रिटर्न टेस्टला सुरुवात करतो, त्यापूर्वी ओरल विषय थोडक्यात सांगतो। बघा ओरलला तुम्हाला फॉर्म्युले वगैरे असतील, त्याच्यानंतर काही थेरम, पायथागोरस थेरम वगैरे जसे असतील का नाही ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात। त्याच्यानंतर फॉर्म्युले म्हणजे जसे की ट्रायंगलचे असेल, रेक्टँगलचे असेल ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात, पेरिमीटरचे विचारले जाऊ शकतात। त्याच्यामुळे ते नीट पाठांतर करा। आणि मित्रांनो लक्षात घ्या का जे तुम्हाला ओरलला टेबल वगैरे असेल, छोटे छोटे मल्टिप्लाय असेल, डिवायडेशन असतील, ते तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करा जाऊ शकतात, दिले जाऊ शकतात। त्याच्यामुळे नीट व्हिडिओ बघा, कारण त्याची पूर्ण माहिती याच्यामध्ये मी कव्हर करून घेणार आहे। चला बघा पहिला प्रश्न आता बघूया आपण। ठीक आहे, बघा पहिला ए काय सांगतोय, रिटर्न द नंबर इन द वर्ड। मोस्ट IMP प्रश्न हा अशा प्रकारचा प्रश्न आहे हा 100% तुम्हाला येतोच, परीक्षेला येणारच। भले याच्यातले अंक बघूया, आता इथं 56,000 दिले ना, इकडे 75 होईल, 85 होईल, प्लस मायनस काय होईल ते, पण हा तुम्हाला क्वेश्चन येणार का वर्ड मध्ये लिहायला, त्याला नीट वाचा एकदा काय बघायचं। ठीक आहे, बघा काय आता इथं बघा काय दिलं 56,789, मग फक्त इथे लिहून घ्यायचं। ठीक आहे, बघा 56,700 बघा 700। ठीक आहे, 700 अँड 89। ठीक आहे, 89 अशा प्रकारे तुम्ही इथं स्पेलिंग लिहायची। ठीक आहे, फक्त तुम्हाला काय करायचे वर्ड मध्ये सांगितले म्हणून तुम्हाला त्याची पूर्ण प्रॉपर स्पेलिंग आली पाहिजे, मिस्टेक करायची नाही। नेक्स्ट बघा रिटर्न द नंबर इन द फिगर। 100% विचारला जाणार प्रश्न, मोस्ट टाइम 100% येणार। बघा काय दिलंय 49,507। काय दिले 49,507। बघा 49,000 म्हणजे 49,000, 1000 आला, पुढे काय सांगितले 49,000 झाला, नंतर 507 सांगितले म्हणून 07 घ्यायचा, हे त्याचं राईट आन्सर असणार आहे। नेक्स्ट बघा ऍडिशन। लक्षात घ्या तुम्हाला ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लाय आणि डिवायडेशन हे IMP ती 100% हे परीक्षेला येणार म्हणजे येणारच। त्याच्यामुळे नीट समजून घ्या काय ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि डिवायडेशन, मल्टिप्लाय कसं करायचं। बघा इथं ऍड करायचं ना, लास्टच्या नंबरने ऍड करून घ्यायचा। बघा 4 + 2 6 बरोबर आहे, 9 + 0 9, 2 + 2 4 आणि 7 + 2 किती येणार 9, हे झालं याचं योग्य आन्सर। नेक्स्ट बघा पुन्हा ऍड करायचं, एकदम सिंपल आहे, लास्टच्या नंबरला लास्टने ऍड करायचं। 4 + 7 11 होतो बरोबर आहे, मग हा 1 काय होणार इकडे कॅरी होणार, 0 + 1 1, 1 + 9 पुन्हा काय होणार 10 होणार, मग 10 चा 0 इकडे पुन्हा काय होणार 1 कॅरी होणार, 6 + 1 7, 7 + 3 पुन्हा काय 10 होणार, 10 चा 0 आणि 1 काय होणार कॅरी होणार, पुन्हा 9 + 1 10 होणार, हे त्याचं योग्य आन्सर आहे। ठीक आहे, अशा प्रकारे मित्रांनो फक्त नीट समजून घ्या काय एक्झॅक्टली तुम्हाला काय दिलेलं आहे। ठीक आहे, काय अडचण नाही बघा। ओके चला नेक्स्ट बघा पुढे बघा आता सबट्रॅक्शन तुम्हाला करायचे। काय करायचे सबट्रॅक्शन म्हणजे काय वजाबाकी, मायनस करायचे, नीट लक्ष देऊन बघा। चला आता काय करायचं लास्ट नंबरने, जसं आपण ऍडिशन केली सेम टू सेम तुम्हाला काय करायचं लास्ट नंबरने लास्ट नंबर मधून सबट्रॅक्शन करायचे। आता बघा
इथं बघा 2 - 4 म्हणजे 2 मधून 4 जातो का नाही, मग इथं किती होणार वरती 12 होणार, 1 इकडे काय होणार कॅरी फॉरवर्ड होणार, बरोबर आहे, म्हणजे इकडे कॅरी फॉरवर्ड होणार किंवा मग इकडे डायरेक्टली मायनस करायचं 3 राहील, ठीक आहे, हा झाला 12, 12 मधून 4 गेला 8 आला, ठीक आहे, इथं 3 होत 4 चा होता 1 इकडे गेला मग 3 आला, 3 मधून 2 गेला 1, 2 मधून 2 गेला 0 आणि 3 तसाच. समजते, हे त्याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा मित्रांनो, मल्टिप्लाय करायचे, काय करा या 5 ने सगळ्यांना मल्टिप्लाय करा, नंतर वापस 1 ने त्याला सगळ्यांना मल्टिप्लाय करा. चला पटापट करूया. 5 8 द किती होतात 40, 8 पंचे 40, लास्टला काय 0 आणि हा 4 काय होणार इकडे कॅरी. 5 5 द 25, 25 प्लस 4 किती होणार, हे 25 प्लस 4 किती होणार 29, मग लास्टचा नंबर 9 आणि 2 इकडे काय होणार कॅरी होणार. 5 टू द 10 आणि 10 प्लस 2 12. नंतर नेक्स्ट नंबर चला, एक घर पुढे आलंय म्हणून एक डेसिमल पुढे आलं म्हणून काय करा इकडे एक 0 टेकून टाका, ठीक आहे. मग आता नंतर याला मल्टिप्लाय करा. 8 1 द 8, 5 1 द 5 and 2 1 द 2, मग 0 प्लस 0, 8 प्लस 9 8 8 16 आणि 17 आणि 1 काय होणार कॅरी. 5 6 7 8 आणि 2 प्लस 1 3, हे त्याचा फायनल आन्सर आहे, ठीक आहे ना. फक्त नीट समजून घ्या, काहीच एकदम बेसिक आहे, लोड घ्यायचा नाही, घाबरायचं कारण नाही, मी सगळ्यांच्या सोबत आहे. फक्त हळूहळू पेपर सोडवा आणि लक्षात घ्या पूर्ण वेळ तुम्हाला मिळतो. हा चलो नेक्स्ट बघा. आता काय आलं, आता डिवायडेशन आले बघा. आता काय आलं आपल्याकडे डिवायडेशन आलेले. 11 काय करायचं 6 2 3 7 ला डिवाइड करायचे. चला डायरेक्टली घेऊया. आता 11 बघा 11 चा टेबल, ठीक आहे ना. 11 चा टेबल सगळ्यात सोपा आहे, बरोबर आहे. 11 22 33 34 35 36 वगैरे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, ठीक आहे. चला आता बघूया आपण. 62 आला डायरेक्टली, आपण डायरेक्टली 62 घेऊया. तर मग आता हा 66 आहे, मोठा होतो, मग काय करणार छोटा घेणार. मग काय 11 5 द 55, 11 5 द 55. मग आता काय 62 मधून जर 55 गेले, डायरेक्टली घ्या काय 62 मधून जर 55 गेले तर आपल्याला आन्सर भेटणार आहे 7, बरोबर आहे. हा इकडचा आता 3 घ्या, हा झाला आता 73 झाला, बरोबर आहे. पण 77 पेक्षा काय हा छोटा आहे म्हणून काय घेणार आपण 66 घेणार. हा 77 मोठा होतो, बरोबर आहे. मग आपण 73 घेणार का नाही, कारण 73 छोटा होतो. आपण 66 घेऊया. मग 11 6 द 66, बरोबर आहे. पुन्हा याच्यातून आता याला काय करा मायनस करून घ्या. आता 73 मधून जर 66 मायनस केले तर किती आन्सर येईल, वरचे 4 आणि 3 किती येणार, पुन्हा एकदा 7 येणार. आणि नंतर काय येणार आता आपला इकडचा हा पुन्हा इकडचा एक आला आपला 7 आला, बरोबर आहे. आणि मग काय उत्तर आन्सर आपल्या येणार तर 11 7 द 77, ठीक आहे. अशा प्रकारे आन्सर येणार आहे मित्रांनो. काही लोड घ्यायची गरज नाही, फक्त थोडस समजून घ्या व्यवस्थित. हा चला नेक्स्ट बघूया आणि प्रॅक्टिस करा यांची. थोडक्यात तुम्ही काय करा चांगल्या प्रकारे यांची प्रॅक्टिस करून घ्या. ओके चला, बरोबर आहे ना 62, ठीक आहे. ओके चला नेक्स्ट बघा. पुढे बघा आता काय दिले महत्वाचे उदाहरण. आता बघा, इन अ ग्रामपंचायत इलेक्शन 4572 4572 मेन अँड 5002 वुमेन वोटेड, फाइंड द टोटल नंबर ऑफ द वोट. बघा टोटल वोटिंग आपल्याला काढायचे, लक्षात घ्या. काय टोटल वोटिंग काढायचे आपल्याला, लक्षात घ्या. मग आता टोटल वोटिंग काढायचे जेव्हा एखादं कुठल्याही प्रकारचे कुठलंही इलेक्शन असू द्या, सगळेजण वोटिंग करत असतात, बरोबर आहे. ज्यांना वोटिंग कार्ड असतं ते. मग आता बघा याच्यामध्ये काय तर मेन म्हणजे काय माणसे, इतक्या माणसांनी म्हणजे पुरुषांनी इतकं मतदान केलं आणि वुमन म्हणजे काय स्त्रियांचं मतदान इथं दिलंय तुम्हाला, लेडीजचं फिमेलचं. मग दोघांनी मिळून किती केलं तर टोटल वोटिंग काय करायचे आपल्याला, वोट ऑफ मेन प्लस वुमेन, बरोबर आहे. काय का माणसांनी म्हणजे पुरुषांनी स्त्रियांनी जे वोटिंग केलेले दोघांची काय करायची ऍडिशन करायची. मग काय येणार 4572 प्लस 502. बघा मग याची काय करा ऍडिशन करा. डायरेक्टली जर तुम्ही इकडनं अशी केली तरी चालेल, नाही वाटलं तर मग घाबरायची गरज नाही, सरळ काम करा. सिंपल 2 मिनिटं जाऊ द्या, 2 मिनिटं गेल्यानं काही फरक होत नाही. काय करा एका खाली एक लिहून घ्या आणि यांची सगळ्यांची काय करा ऍडिशन करून घ्या, ठीक आहे. 2 + 2 4, 7 + 0 7, 5 + 0 5 आणि 4 + 5 9. तर टोटल आपला आन्सर किती येणार आहे बघा मित्रांनो, 5974. म्हणजे काय का टोटल वोटिंग काय झाली तर
टोटल वोटिंग एकूण किती वोट मिळाले तिथं म्हणजे वोटिंग झाले तर 9574 म्हणजे काय 9574. ठीक आहे, समजलं. दोघांची फक्त काय करायचे ऍडिशन करून घ्यायचे. नेक्स्ट बघा, फॉर मास पीटी एक्सरसाइज देर आर 15 स्टुडंट इन अ वन रो. बघा काय लक्षात घ्या, 15 स्टुडंट्स बघा 15 स्टुडंट्स इन अ वन रो, एका रो म्हणजे एका रांग्यामध्ये. बघा काय एका रांगामध्ये 15 विद्यार्थी आहेत. किती आहेत? 15 विद्यार्थी आहेत. बघा इट देर आर द 18 सच रोज. बघा काय 18 रोज दिले इथं. बघा म्हणजे काय का एकूण 18 रांगा दिल्या ती. देन हाऊ मेनी स्टुडंट्स आर फॉर द मास पीटी इन ऑल. मग आपल्याला काय करायचे, देअर फोर टोटल स्टुडंट करायचे. आपल्याला काय करायचे आता टोटल स्टुडंट्स. बघा आता मी समजून नीट सांगतो. बघा काय का एका रांगेमध्ये 15 विद्यार्थी, टोटल 15 स्टुडंट होती आणि अशा एकूण 18 रांगा म्हणजे 18 रोज दिलेले. तर एकूण स्टुडंट किती, टोटल स्टुडंट हाऊ मेनी टोटल स्टुडंट. ठीक आहे ना. मग आपल्याला काय करायचे टोटल स्टुडंट फाइंड आउट करायचे आपल्याला. मग हाऊ मेनी स्टुडंट्स आर प्रेझेंट इन मास ऑफ पीटी. मग काम करा किती मुलं ती किंवा किती स्टुडंट एका रांगेमध्ये 15, किती रांगा ती 18, यांना मल्टिप्लाय करा आपल्याला आन्सर भेटणार आहे टोटल स्टुडंटचा. समजते. चला पटकन मल्टिप्लाय करून घेऊया. बघा 18 इंटू 15. चला 8 5 किती होतात 8 5 40 बरोबर आहे. 0 काय होणार 4 विल बी कॅरी. 5 1 5 5 प्लस 4 9. चला पुढं 0 नंतर काय 8 1 8 आणि 1 1 1 इकडे 1 घेऊया. ठीक आहे 0. बघा 8 प्लस 9 8 8 16 x 17 1 आणि 1 प्लस 1 2 किती येणार 270. टोटल स्टुडंट किती असणार इथं तर 270 असणार आहे. मल्टिप्लाय व्यवस्थित सावकाश करून घ्या. ठीक आहे, सिंपल आपण करतो त्याच प्रकारे केले, दुसरं काहीच घेतलेलं नाही. ओके चलो. चला नवीन असेल तर सांगायची वेळ नाहीये, सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. सबस्क्राईब करा, मस्तपैकी छान लाईक करा, कमेंट करा, काही अडचण नाही. पुढचे व्हिडिओ उगाच मला कधी कधी वाटतं का बंद करून टाकावं. ठीक आहे ना. त्याच्यामुळं जर तुम्ही सपोर्ट केला चांगल्यापैकी तर आपण नक्कीच व्हिडिओ कॅरी करणार. चला नेक्स्ट बघा, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट नंबर. एकदम करेक्ट नंबरनी काय करायचे आपल्याला फिल इन द ब्लँक भरायचे आपल्याला. बघा काय दिलंय 42,000. आता इथे फक्त याला रीड करा 42,000 बरोबर आहे. 42,000 हाय काय तर 42,000 हाय एकदम सिंपल. 700 हाय का हाय. पुढे काय दिलाय 2 दिलाय. काय दिलाय 2 म्हणजे इथं काय येणार रे 2 येणार. 42,000 हाय 42,000 700 आणि 2 आला. एकदम सिंपल, काहीच करायची गरज नाही. ठीक आहे. नेक्स्ट बघा मल्टिप्लाय -65 इंटू -7. आता लक्षात घ्या मायनस इंटू मायनस किंवा मायनस मायनस काय होतो प्लस होतो. बरोबर आहे. याचे नियम सगळ्यांना मी सांगितले ती. आणि या जर बेसिक गोष्टी मित्रांनो जर तुम्हाला येत नसेल आणि जर तुमच्या सोबत लक्षात घ्या आता जिथं मी बोलतोय हा जिथं मी आता सध्या बोलू राहिले तुमच्या पालकांना घडी आई वडिलांना नक्की दाखवा का मी काय सांगतोय नीट ऐका. तुमच्या पालकांना नीट ऐकवा आणि तुम्ही नीट ऐका. जर तुम्हाला गणिताच्या मूलभूत क्रिया येत नसेल, गणितामध्ये खूप अडचण आहे, तुम्हाला इंग्लिश वाचन येत नसेल, खूप वीक आहात तुम्ही, तर लक्षात घ्या मित्रांनो फाउंडेशन बॅच लवकर चालू करणार आहे. अगदी कमी किमतीमध्ये आपण चालू करणार आहे. सगळ्यांनी त्या बॅचला नक्कीच अवेलेबल व्हा, नक्कीच ती बॅच विकत घ्या. तुम्हाला खरं सांगतो गणिताचा पाया तुमचा भक्कम होता. एकदम बेसिक गोष्टी वजाबाकी मल्टिप्लाय डिवायडेशन मायनस सबट्रॅक्शन ऍडिशन सगळं आपण एकदम बेसिक पासून शिकवणार आहे. जर पाया जर भक्कम झाला तर उंच भरारी तुम्ही नक्की घेऊ शकता. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या का जे सांगतोय तुम्ही ते नक्कीच करा. नक्कीच बॅचला घ्या. मी येईल तेव्हा तुम्ही अवेलेबल होईल तेव्हा नक्की सांगा. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा काय होतं मायनस मायनस प्लस होते म्हणजे जे आन्सर येईल तुमचं प्लस असणार. मग आता 65 इंटू 7 करा. इथं करा डायरेक्ट 65 इंटू 7 करा. चला 7 5 35 35 बरोबर आहे. 3 विल बी कॅरी. चला पुढे करून टाका 7 गुणिले 6 6 कोण 42 किंवा 7 6 42 42 प्लस 3 45 आला. ठीक आहे 455. बस एवढंच आहे. फक्त लक्षात ठेवायचे तुम्हाला या नॉर्मल क्रिया आल्या पाहिजे. 7 5 35 35 5 घेतला 3 विल बी कॅरी बरोबर आहे. 6 7 42 42 प्लस 3 45 म्हणजे आपला आन्सर आहे 455. कसं प्लस मायनस मायनस प्लस साइन द्यायला विसरू नका. ठीक आहे. ओके नेक्स्ट बघा राईट द सिम्पलेस्ट फॉर्म. एकदम सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये तुम्हाला लिहायचंय. आता हे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये तुम्ही कसं लिहिणार बघा याला फक्त लिहायची तुम्हाला लक्षात घ्या लिहायचे. आता बघा काय हा 38 इकडे
हा -152 इकडे, आणि जर याला आपण अजूनही सॉल्व्ह करून घेतलं तर लक्षात घ्या 38च्या टेबलमध्ये 152 येतो 4 पर्यंत, म्हणजे इथं आपला आन्सर येऊ शकतो 1/1 काय 1/-4. ठीक आहे, हे त्याचं आन्सर आहे बघा, समजून घ्या. 38 ने याला 38चा टेबल तयार करून घ्या आणि तुम्हाला ऑटोमॅटिक येईल. लक्षात घ्या, हे सगळं मी त्या बॅच मध्ये शिकवणार. टेबल कसे तयार करायचे, पटापट कसं कॅल्क्युलेशन करायचं, सगळं शिकवणार. त्याच्यामुळे मित्रांनो, या बॅचला पुन्हा सांगतो का व्हिजिट करायची. जेव्हा मी सांगेल तेव्हा सगळ्यांनी जाऊ द्या, काही अडचण नाही. मी जास्त काहीच हाय लेवल ठेवणार आहे, कमी याच्यामध्ये अगदी 500 ते 600 रुपयामध्ये अवेलेबल करून देणार आहे. त्या बॅचचा फायदा घ्या. त्याच्यामध्ये तुमच्या क्वेश्चन पेपर असेल, पायाभूत चाचणी असेल, मधल्या ज्या प्रथम सत्र असेल त्याच्याही PYQ जुन्या क्वेश्चन पेपर सगळ्या सोडून त्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार. त्याच्यामुळे नक्की ती सगळ्यांनी बॅच घ्यायची. हा, चला पुढे बघूया. फिलिंग द ब्लँक्स विथ द, बघा काय करायचं तुम्हाला, फिलिंग द ब्लँक्स भरायचे. पुढचं जाऊ द्या काय असो. बघा आता काय करायचं मित्रांनो, फक्त आपला आन्सर 1 आलं पाहिजे. 2/3 दिले ना तर याचा आन्सर 1 आला पाहिजे. इकडे सांगतो बघा, 2/3 घेतला आपण आणि इथं मल्टिप्लाय दिले, आन्सर 1 आलं पाहिजे आपल्याला. तर याला फक्त काम करायचं, जो तुमचा डिनोमिनेटरला आहे, लक्षात घ्या काय, जो तुमचा डिनोमिनेटरला आहे आणि जो तुमचा जे नंबर तुमचे दिले ते फक्त खालीवर लिहून घ्यायचे. समजते, फक्त खालीवर लिहायचे. मग हा काय होणार, 3 कट 2 कट, बरोबर. 3 1 3 2 1 2, काय उरतं, फक्त 1 उरतं. म्हणून इथं फक्त तुमचा आन्सर येणार 3/2. बरोबर आहे, समजतंय. डिनोमिनेटर वरती, न्यूमरेटर खाली, अशा प्रकारे लिहायचं. बरोबर आहे, पाय खाली डोकं वर. चला नेक्स्ट बघूया. बघा, पुट द ब्रॅकेट, बघा appropriate place to the make following equation true. आपल्याला काय करायचंय का, याच्यामध्ये appropriate म्हणजे जो योग्य असणार तो लिहायचा आपल्याला. याच्यामध्ये फक्त पुट ब्रॅकेट सांगितलं, म्हणजे असा छोटासा कंस तयार करायचा, एक ब्रॅकेट करायचं. बघा इकडे दिले आपल्याला 10 × 4 + 3 - 2 = 68. आपलं 68 आन्सर आलं पाहिजे. आता बघा, जर या समजा मी तुम्हाला सांगतो, बघा समजा याला ब्रॅकेट केलं तर 10 4 द 40 होणार, बरोबर आहे. 40 + 3 - 2 1, म्हणजे इथं 1 41 येणार. मग याला ब्रॅकेट करून चालेल का, नाही चालणार, बरोबर. याला ब्रॅकेट करून चालणार का, नाही चालणार. मग कोणाला ब्रॅकेट केलं पाहिजे, समजा जर आपण यांना ब्रॅकेट केलं, दोघांना ब्रॅकेट केलं तर पुन्हा तेच होईल, 3 - 2 1 आणि ते 10 × 4 41च होईल. मग ब्रॅकेट कोणाला केलं पाहिजे, तर आपलं आन्सर योग्य येणार 68. तर लक्षात घ्या मित्रांनो, 4 + 3 याला ब्रॅकेट केलं पाहिजे. कारण लक्षात घ्या, 10 × 4 + 3 किती येणार, 7 येणार, आणि -2, मग 10 7 = 70 आणि 70 - 2 आपला आन्सर आहे 68 येते आपला आन्सर. समजते, म्हणून ब्रॅकेट कोणाला करायचे नीट काळजी घ्या. आणि हे बॉडमॉसचा नियम आहे, हे पण त्याच्यामध्ये आपण घेणार. या बेसिक गोष्टी मुलांना माहितच नाही, 7वी 8वी 9वी पर्यंत आले पण या गोष्टी बेसिक विसरून गेले ती. म्हणून बेसिक साठी आपण फाउंडेशन बॅच क्रिएट करणार आहे. नेक्स्ट बघा, राईट द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट. 3 सबट्रॅक्टेड फ्रॉम द 3 नंबर इज इक्वल टू द 33. म्हणजे काय केलंय का, 3 सबट्रॅक्टेड केलंय. बघा 3 म्हणजे काय, 3 एक सबट्रॅक्ट केलाय कोणामधून, 3 मधून, लक्षात घ्या, आणि त्याची इक्वल आहे 33. फक्त तुम्हाला मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मध्ये असं लिहायचं. बघा एकदम सिंपल आहे. काय कसं लिहायचं तुम्हाला, 3x - 3 = 33. बस हे आन्सर आहे तुमचं फायनल. बस एवढंच लिहायचं, म्हणजे हेच आन्सर आहे. समजते. 3 सबट्रॅक्टेड म्हणजे काय, मायनस फ्रॉम 3 = 33. नेक्स्ट बघा, राईट द नंबर, काय असेल तो इन द स्टँडर्ड फॉर्म युजिंग द पॉवर ऑफ 10. 10चा पॉवर ऑफ लिहायचे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. सरळ तुम्हाला सांगतो बघा, एक काम करा, हा 44 आहे ना, त्याला पहिले घ्या. 44 ला घेतला का, ठीक आहे. आता याच्यानंतर काम करायचा, 10 घ्यायचा. काय घ्यायचा, 10 घ्यायचं. बघा आता काम करायचं, 10 घ्यायचा. आता हा पण 44 आहे ना, तर याला काम करायचं. इथं एक मिनिट, हा आपण थोडं मोठं घेऊया, एक्सप्लेन करतो व्यवस्थित. बघा काय करा, हा 44 दिला ना, याला 44 घ्यायचा, इकडून 10 घ्यायचा फक्त, आणि या दोघांच्या मध्ये काय करायचं, डेसिमल पॉइंट लावून द्या, ठीक आहे. आणि आता एक काम करायचं, या 4 पासून इथून काउंट करायचं, या 0 पासून किती नंबर आहे इकडे, बघा किती, 1 2 3 4 5 6 7 8. बघा 1 2 3 4 5 6 7 8, बरोबर आहे. 8 आपण घेतले याच्यामध्ये, लक्षात घ्या आपण किती घेतले, 8 घेतले.
बरोबर आहे. आणि हा एक आपण डॉट इथं घेतलाय म्हणजे किती ना 9 येणार, याच्या डोक्यावर 9 द्यायचे बस. 10⁻⁴. समजते? एकदम सिंपल मेथड आहे बघा. चला आता नाही तर मग तुम्ही काउंट करा. 9 जर 0 आपण दिले 1 2 3 4 5 6 7 8 9 झाला आपला आन्सर. ठीक आहे. चला पुढे बघा. 4 इंटू 4 अशा प्रकारे दिले. आता याला एक फॉर्म्युला आहे बघा रे. काय फॉर्म्युला आहे? a⁻m इंटू a⁻n. ए म्हणजे काय? या दोघांचे बेस सेम पाहिजे. हाय का? हाय. मग आता याचं उत्तर काय? याचं काय येतो? a⁻m+n हे त्याचं फॉर्म्युला आहे. काय? a⁻m+n. मग दोघांचा बेस सारखा आहे ना, तर बेस आता याचं उत्तर आपण डायरेक्टली इथं घेणार आहे. ठीक आहे. याचं उत्तर डायरेक्टली घेणार. आपण इकडे सोडून घेऊया. बेस दोघांचा सेम आहे ना, किती आहे? 4 आहे. एकदा घेऊन टाका 4. त्यांचा पॉवर एकदा काय करायचं? यांची ऍडिशन करायची म्हणजे 4 प्लस, लक्षात घ्या काय, याचा पॉवर पहिला हा 4, त्याच्यानंतर प्लस घ्यायचे म्हणून प्लस, आणि याचा पॉवर दिलाय -4. काय दिलाय? -4 दिलाय. मग आता लक्षात घ्या हा 4 तसाच. मग काय? याचा प्लस मायनस मायनस, काय प्लस मायनस मायनस. बरोबर आहे. हे रूल्स विसरू नका रे. प्लस मायनस मायनस, प्लस मायनस किंवा मायनस प्लस मायनस. बरोबर आहे. प्लस 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 आणि मायनस मायनस प्लस, हे नियम विसरू नका. 50 वेळा सांगून झाले. ठीक आहे ना. हे बेसिक गोष्टी येते. म्हणून आता आपण बॅच क्रिएट करणार आहे लवकरच. मग आता काय करा? प्लस मायनस मायनस, 4 मधून 4 गेला 0 येणार. मग आता मला सांगा, ज्या संख्येचा पॉवर 0 असतो त्याची व्हॅल्यू किती येते? किती येते? त्या दिवशी जर कोणी लेक्चर बघितलं असेल तर उत्तर तुमच्या पाठ असेल का, कोणत्याही संख्येचा कोणत्याही नंबरचा पॉवर जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू 1 येते. किती येते? 1 येते. म्हणून याचा आन्सर किती येणार आहे? 1 येणार आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. पुढे बघा. If the 8 kg of the sugar cost ₹320, then find the cost of the 5 kg of the sugar. बघा 8 किलो किंमत दिली साखरेची, 320 दिले आणि 5 किलो साखरेची किंमत काढायची. मग काय करा? डायरेक्टली 1 kg, ठीक आहे ना, 1 kg प्राइस ऑफ शुगर अशा प्रकारे काढा, किंवा प्राइस ऑफ 1 kg शुगर अशा प्रकारे काढून घ्या. मग आता काय करा? 320 दिली ना, 320 किंमत दिली 8 किलोची. बरोबर आहे. 320 किंमत दिली 8 किलोची. 8 ने याला काय करा? डिवाइड करा. 8 1 द 8, 8 4 द 32 आणि 4 आणि वरचा उरला 0. काय? वरचा उरला 0. सो देअरफॉर प्राइस ऑफ, काय, प्राइस ऑफ 5 kg. आता तुम्हाला काय? 5 kg शुगर. हा ठीक आहे. मग काय? आता तुम्हाला 5 किलोची किंमत सांगितली. लक्षात घ्या. 320, 320 एकाची आपल्याला 8 kg ची प्राइस दिली. म्हणून आपण याच्यावरून काय केलं? 320 ला 8 ने डिवाइड केलं. आपल्याला आन्सर भेटला 40. म्हणजे 1 काय झाली? 1 kg ची, म्हणजे 1 किलो साखरेची किंमत झाली. 5 किलोची पाहिजे म्हणून काय करा? 5 × 40 करा. हा 0 डायरेक्टली घ्या आणि 5 4 द 20 म्हणजेच काय झाली? तर लक्षात घ्या याची प्राइस झाली आपल्याला का? 5 किलो साखरेची किंमत झाली 200 रुपये, 200. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. 5 वर्कर्स कंप्लीट इन द वर्क इन द 15 days. इफ द सेम वर्क हॅज completed in the 3 days, then how many workers will be needed? बघा अशा प्रकारे दिले. काय दिले का? 5 वर्कर, 5 कामगार 15 दिवसात एक काम करतात. जर तेच काम करायचं असेल आणि 3 दिवसामध्ये पूर्ण करायचं असेल तर किती वर्कर लागतील? ठीक आहे ना. काय किती वर्कर लागतील हे आपल्याला शोधायचे. मग आता त्याला सिंपल फॉर्म्युला लक्षात घ्या. काय माहितीये का? बघा, वर्कर्स इंटू डेज. काय? वर्कर इंटू डेज. आणि सेम इकडे तसंच आहे का? काय? वर्कर इंटू डेज. डबल म्हणजे काय? वर्कर आणि इंटू डे. बरोबर आहे. मग पहिला काय दिलाय बघा? 5 दिलाय ना. 5 इंटू याला किती डेज लागले? 15. याला मल्टिप्लाय करून टाका. नंतर दुसऱ्याला बघा काय? दुसऱ्यामध्ये काय दिले तुम्हाला? वर्कर फाइंड आउट करायचे. बरोबर आहे. मग डब्ल्यू तसेच ठेवा. नंतर डेज किती दिले? 3 दिले ती. बरोबर आहे. हे करा. मग आता काम करा. याला डायरेक्टली काय करा? सॉल्व्ह करून घ्या. आता हा मल्टिप्लाय डिवाइड इकडे करून घ्या. काही अडचण नाही. बघा चला. 15 5 75, 15 5 75. मग काय? डब्ल्यू इंटू 3 झाला. मग आता पुढे काम करा. हा मल्टिप्लाय इकडे गेलो काय होतो? डिवाइड होतो. सिंपली गोष्ट लक्षात ठेवा. मल्टिप्लाय तर इकडे गेलं काय होईल? डिवाइड होईल. म्हणजेच काय होणार? 75/3 इज इक्वल टू डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजेच काय? तर वर्कर्स आहे. मग काय येणार याचा आन्सर? 25 3 75. म्हणजेच काय होणार आहे आपल्याला माहित पाहिजे का? एकूण आपल्याला जर लक्षात घ्या 3 दिवसात काम पूर्ण करायचं असेल तर हाऊ मेनी वर्कर्स विल बी नीडेड? सो देर आर द 25 वर्कर्स
नीडेड. समजते? नीट लक्षात घ्या, लिहून घ्या, काय अडचण नाही, समजून घ्या. डझंट मॅटर इट. नेक्स्ट बघा, रुपीज 3,500 was divided in the ratios 4:3 between Samir and Sudha. Then find the amount of Sudha's receive. बघा, आता सगळ्यात पहिले काम करा, यांचा रेशिओ समजून घ्या. ठीक आहे ना. सम्याचा रेशिओ किती दिलाय बघा, सम्याचा रेशिओ म्हणजे समीरचा रेशिओ 4. ठीक आहे. सुधाचा किती दिलाय बघा रे, सुधाचा किती दिलाय, 3 दिलेला आहे. आता काय सांगितले पुढं, देन फाइंड द अमाऊंट दॅट सुधा रिसीव. बघा, आता डायरेक्ट सुधाचे अमाऊंट काढायचे. हा, सुधा अमाऊंट म्हणूया आपण. ठीक आहे, अमाऊंट काढायची. लक्षात घ्या, या दोघांची ऍडिशन करून घ्या. काय दिले, 4 आणि 3 दिले, म्हणजे याचा ऍडिशन किती झाला, 7 झाला. बरोबर आहे, किती झाला, 7. आता सुधाचा काढायचा. सुधाचा रेशिओ किती बघा, समीर आणि सुधाचा रेशिओ 3 दिलेला आहे, म्हणून लक्षात घ्या 3 आपण टोटल रेशिओ 3 + 4 7 झाला. आणि किती अमाऊंट आहे रे त्याची, 3,500. किती झाली, 3,500 झाली. आता याला सॉल्व्ह करून घ्या. ठीक आहे. 7 × 1 = 7, 7 × 5 = 7 × 5 = 35. बरोबर आहे. मग काय उरला इकडे लक्षात घ्या, 3 हा वरचा 3 हा आला 500. मग 5 × 3 = 15 आणि 2 0 देऊन टाका. म्हणजे सुधाची एकूण प्राइस आली मित्रांनो किती आली, तर 1500 म्हणजे काय 1,500. बघा किती आली सुधाचा अमाऊंट टोटल आहे, इथं घेऊन टाका. एक मिनिट, बघा किती आलं सुधाचं एकूण अमाऊंट, तर 1,500 रुपीज. बघा समजून घ्या, समजून सांगायचा प्रयत्न करतोय. व्यवस्थित लिहायला, हळूहळू लिहायला वेळ कमी पडतो, कारण ऑडियन्स व्हिडिओ इतका लांब होतो ना, तर बोलूच नका, सपोर्ट करा. ठीक आहे ना. व्हिडिओ बघत राहा, कारण एक एक उदाहरण डिटेलमध्ये हळू एकदम व्यवस्थित समजून सांगायचा प्रयत्न करतोय, आणि हे तुमच्यासाठी. जर तुम्ही सपोर्ट नाही केला तर नेक्स्ट टाइम बंद सगळं. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा, फाइंड द सिंपल इंटरेस्ट ऑन द ₹1,000 ॲट द रेट ऑफ 10 PCPA फॉर द 2 year. बघा सिंपल इंटरेस्ट, बघा काय सिंपल इंटरेस्ट. आता सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे रे, ठीक आहे ना. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय एसआयचा, तर P × T × R/100 हा याचा फॉर्म्युला आहे. बरोबर. सिंपलचा P म्हणजे काय, प्रिन्सिपल. किती आहे प्रिन्सिपल, 1000 म्हणजे काय, मेन प्राइस. ठीक आहे. टी म्हणजे काय, टाइम. टी म्हणजे काय, टाइम. किती आहे टाइम, 2 years. या 2 आणि इंटू आर म्हणजे काय, रेट ऑफ इंटरेस्ट. पीसीपी किती येतो, 10 दिलेला आहे, आणि डिवाइड बाय 100 तसंच घ्यायचा. चला काटाकाटी करा, 1 0 गेला, 1 0 गेला. ठीक आहे. राहिला काय आता, फक्त 100 राहिला आणि इंटू 2च राहिला. बरोबर आहे, म्हणजे किती आला, 200. बघा किती आला याचा सिंपल इंटरेस्ट, तर 200 रुपीज. समजते, 200 रुपीज. सिंपल आहे ना. लक्षात घ्या, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मी आहे सोबत, तुम्ही माझ्या सोबत राहा, मी तुमच्या सोबत आहे. नेक्स्ट बघा, नेम द मेजर आर्क इन द फॉलोइंग फिगर. मेजर म्हणजे काय, मोठी. लक्षात घ्या, मेजर म्हणजे काय, मोठी आर्क, आणि मायनर म्हणजे काय, छोटी आर्क. आता हा जो पट्टा दिला ना एवढा, हा झाला तुमचा मायनर. काय झाला, मायनर म्हणजे काय, छोटा, आणि हा काय झाला तुमचा मोठी आर्क. मग काय मेजर सांगितले, मेजर म्हणजे काय, मोठी. मग काय येणार, तर ए, बघा इथं काय AYB, काय येणार, AYB. समजते, AYB किंवा AXY असं घेतलं तरी चालतं. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. पुढे बघा, 3K 4K 5K आर द पायथागोरस मानतात. ठीक आहे, ट्रायप्लेट. ठीक आहे. देन फाइंड द पायथागोरियन ट्रायप्लेट वेअर K इज द नॅचरल नंबर. ओके, बरोबर आहे. ठीक आहे. आता काय करायचे, K इज अ नॅचरल नंबर म्हणजे सांगितलं, तुम्हाला फक्त प्रूफ करायचे. आता पायथागोरस काय रे प्रमेय, कोण सांगू शकतो का, हा कमेंट करा. चला, पायथागोरसचा थेरम काय सांगतो आपल्याला लक्षात घ्या, तर हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर, किंवा हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर सांगतो. बरोबर आहे, लक्षात घ्या, बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. ठीक आहे, हाईट स्क्वेअर तुम्हाला सांगतो. मग आता काम करा, याच्यामधला पायथागोरस ट्रायप्लेट आपल्याला प्रूव्ह करायचे आहे का नाही लक्षात घ्यायचे. मग पायथागोरस यामध्ये काय आपल्याला का, जर याचा हायपोटेनियस शोधत असेल तर लक्षात घ्या, याच्यातला सगळ्यात मोठा जो अंक असतो तो असतो हायपोटेनियस. मग आता याच्यातला काय 5K मोठा आहे ना, म्हणून 5K हा तुमचा झाला हायपोटेनियस. याचा स्क्वेअर बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर म्हणजे कुठलाही एक घ्या, म्हणजे इथे येणार 3K
स्क्वेअर प्लस 4k स्क्वेअर येणार, म्हणून लक्षात घ्या याचं काय येणार, ठीक आहे बघा, म्हणून याचं काय येणार 5 चा स्क्वेअर 25, k चा स्क्वेअर k स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर 9, k चा स्क्वेअर k स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर 16 आणि k चा स्क्वेअर k स्क्वेअर, 9 प्लस 16 25 आणि हा k चा स्क्वेअर आलं का, LHS इज इक्वल टू RHS. मग याच्यामध्ये लक्षात घ्या, सो देअरफॉर k इज इक्वल टू 1 2 3 4 5 डॅश डॅश डॅश. तुम्ही नॅचरल नंबर सांगितले म्हणजे नॅचरल नंबर हे नेहमी पॉझिटिव्ह असतात, 0 येत नाही, 1 पासून सगळे पॉझिटिव्ह नंबर, मायनस नंबर म्हणजे निगेटिव्ह नंबर येत नाही. ओके, चला सगळे पॉझिटिव्ह नंबर असतात. हे झालं याचं. पुढे बघा मल्टिप्लाय. आता काय सांगितलं तुम्हाला, मल्टिप्लाय. आता लक्षात घ्या, आता याला सॉल्व्ह करताना पहिल्यांदा काय करा, या ब्रॅकेटनी याला सॉल्व्ह करायचं म्हणजे काय, या 3x ने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, 8 ने नंतर या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. चला करूया आता. बघा 3x इंटू 3x करा, 3x इंटू 3x, इथं मायनस आहे म्हणून मायनस घ्या, 3x इंटू 8 करा. पुन्हा आता काम करा, लक्षात घ्या या 3x ने याला मल्टिप्लाय केलं, याला केलं, आता याने याला करा, मग हा 8 ला प्लस आहे म्हणून प्लस 8 इंटू 3x आणि हा मायनस आहे म्हणून मायनस आणि 8 इंटू 8. काय करायचे, या 3x ने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे आणि 8 ने पण पुन्हा याला मल्टिप्लाय करायचे. 3 3 द 9, x चा स्क्वेअर x स्क्वेअर मायनस 8 3 द 24, बरोबर आहे, 8 त्रिक 24 आणि पुन्हा हा x प्लस बघा काय करा 8 इंटू 3x, पुन्हा काय होणार तेच होणार, 8 3 द 24 आणि हा 1 तसंच आणि मायनस 8 8 द 64. आता बघा मित्रांनो इथं काय होणार आहे, हा मायनस आहे आणि हा प्लस आहे, प्लस मायनस काय होतो, कॅन्सल होतो, बरोबर आहे. मग राहणार काय 9x स्क्वेअर आणि मायनस 64 तसाच. हे झालं याचा आन्सर. चला सगळ्यांना समजते, लक्षात घ्या बेसिक क्रियातीने आल्या पाहिजे, सगळं होऊन गेले. ओके, नेक्स्ट बघा. चला पुढे बघा, कम्प्युट द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी बघा डिस्ट्रीब्युशन टेबल. आता फक्त टॅली मार्क, एकदम सिंपल आहे, टॅली मार्क्स आपल्याला फाइंड आउट करायचे. कसं करणार, लुक ॲट दिस. बघा इकडे बघा टॅली मार्क्स मोजून घ्या किती, 1 2 3 4 5 आणि 6 आहे का, येस ऍब्सोल्यूट राईट. आता इथे किती दिलंय, 8 दिलंय, इथं 8 टॅली मार्क करा, 1 2 3 4 5 6 7 8 आल्या का 8 राईट. नंतर इथं 3 दिलाय ना, इथं फक्त 03 किंवा 3 लिहिला तरी चालेल, इथं फक्त 0 सांगितलंय, याला एमटी सोडून द्या. 0 सांगितलं म्हणजे तर काहीच करायचं नाही. आता इथं 13 सांगितले, मग आता 13 घ्या, 1 2 3 4 5 1 2 3 4 5 5 आणि 5 10 आणि 1 2 3 आल्या का 13. ऍडिशन पण त्यांनी केले, आपल्याला काहीच करायची गरज नाही. समजतंय, बरोबर आहे. ऍडिशन चेक करून घ्या एकदा, काही अडचण नाही. बघा समजतंय ना, ऍडिशन वाटलं असेल तर तुम्ही चेक करून घ्या, काय प्रॉब्लेम नाही. पण बाकी लक्षात घ्या, तुम्हाला का ज्या गोष्टी सॉल्व्ह करता आल्या पाहिजे समजून घ्या. चला बघा 13 3 किती होतात 16, बरोबर आहे. 16 आणि 8 किती होतील 24, 24 आणि 6 किती होतात 30, आहे का राईट. समजतंय, हे फक्त तुम्हाला करायचे. नेक्स्ट प्लीज. बघा आता लास्ट क्वेश्चन आहे मला वाटतं, येस लास्ट क्वेश्चन. आता बघा ऑब्झर्व द एंटायर मेड द पेज ऑफ द पासबुक शो इन द बिलो. काय करायचं तुम्हाला, नीट वाचून घ्यायचे. काय माहिती, आता बघा हे पासबुक दिले, लक्षात घ्या डेट आहे इथं, म्हणजे काय अनुक्रमांक याचं काय नाही. तपशील बघा काय काय केलं, पर्टिक्युलर चेक क्रमांक दिलाय, विथड्रॉ केले, डिपॉझिट केले आणि बॅलन्स. हा तुमचा बॅलन्स शिल्लक असतो. विथड्रॉ म्हणजे पैसे काढणे, डिपॉझिट म्हणजे जमा करणे आणि हे तुमचा कॅशचा प्रकार आहे, कशा प्रकारे केले. ठीक आहे, बघूया आता इथं काय दिलं बघा. ऑन द 2016 बघा 2016 22 कुठे 22 बघा इथे इथे. ठीक आहे, बरं. द अमाऊंट डिपॉझिट वाज आहे का 1500, येस इथं 1500 रुपीज अँड द बॅलन्स किती राहिला बघा 7000, किती राहिला 7000. हा तुमचा झाला बॅलन्स. इथं लिहायचे, फक्त नीट वाचायचे आणि माहिती पुट करायची. नेक्स्ट बघा, बघा 12 to 16 बघा 12 to 16 कुठे, हा बघा 12 to 16, हा 15 to 16 लक्षात घ्या, हे घ्यायचे आपल्याला. हा बघा रुपीज वेअर विथड्रॉ कुठे, विथड्रॉ इथे आणि इथे म्हणून विथड्रॉ हे झाले याचे, बरोबर आहे. मग इथे लिहा 3000 विथड्रॉ केले बाय द चेक नंबर 243965, आहे का 243965, येस राईट. ठीक आहे, बरोबर आहे. आणि द बॅलन्स वॉज 1000, आहे का, येस राईट आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता 7वीचा आपण मॅथ्सचा पेपर आपण पूर्णपणे सॉल्व्ह करून घेतलाय. मित्रांनो लक्षात घ्या, सपोर्ट करा.
अजून एक चॅनल आपण ओपन केलेलं आहे, त्या चॅनलवरती पण पूर्ण माहिती मी व्हिडिओ टाकणार आहे लवकर, त्याच्यामुळे सबस्क्राईब करा आणि याला चॅनलला फॉलो करा मित्रांनो. सबस्क्राईब करून घ्या, काय अडचण नाही. आणि काय डाऊट असेल तर नक्की कमेंट करा, त्याच्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न असेल. पण लक्षात घ्या, प्रश्नपत्रिका अशीच येऊ शकते, अशा प्रकारचेच प्रश्न येतात. जे जे IMP सांगितले ते करून ठेवा. आणि अजून वेळ भेटला तुमच्यासाठी, जर तुम्ही चांगल्या प्रकारे हेल्पिंग केली मला, तर नक्की तुमच्यावर अजून व्हिडिओ बनवतील, नाही तर मग तुमचे व्हिडिओ मी 7 चे क्लोज करून टाकायचा प्रयत्न करेल. बाकीच्यांचे तरी घेऊया आपण, पण बघूया. लक्षात घ्या, पाठीमध्ये सपोर्ट करा, नक्कीच तुमच्यावरती अजून चांगले व्हिडिओ बनवतील. IMP प्रश्न तुम्हाला परीक्षेला काम येतील. ओके, चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.